क्लर्क मुख्य 2019 या परीक्षेमधला प्रश्न आहे. 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातले फरक 23 आहे. तर त्या संख्या कोणत्या? पर्याय आपल्याला दिलेत. पण पर्यायावर उत्तर लगेच अवलंबून राहायचं नाही. गणित हे गणिताच्या नियमाने आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी त्यांनी लहान संख्या दिली 23. पण नेहमीच काय अशी छोटी संख्या देणार नाहीत. तिथे बऱ्याचदा 4 अंकी संख्या पण ते देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे उत्तर आपल्या नियमाने करता आलं पाहिजे, नियमानुसार. पर्याय भरायचे पटापटा आणि मग बघायचं उत्तर. गडबड काहीतरी गुणाकार वगैरे चुकला, की संख्या सापडणार नाही, चुकलं काहीतरी लिहायचं, असं नाही करायचं. तर काय करायचं? गणित हे नियमाने सोडवायचं आणि मग बघायचं उत्तर काय आलं ते. 2 क्रमवार पूर्ण संख्या बघा, 2 क्रमवार पूर्ण आहेत. क्रमवार म्हणजे त्यांच्यामध्ये फरक 1चा आहे फक्त लागोपाठ हां. समजा सम असत्या 2चा फरक, विषम असत्या 2चाच फरक. आता क्रमवार आहेत. मग असं म्हणायचं, त्या संख्या x व x अधिक 1 मानू. 2 संख्या आहेत ना. मग एक x आहे, दुसरी x अधिक 1 आली. त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी. ही संख्या मोठी आहे का नाही? याच्या वर्गातून याचा वर्ग वजा केला. मग असं होणार x अधिक 1 त्याचा वर्ग वजा x वर्ग बरोबर 23 असं मांडायचं. बघा, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातला फरक 23 आहे. मग याचा वर्ग वजा याचा वर्ग. x अधिक 1 त्याचा वर्ग वजा x वर्ग बरोबर उत्तर काय आलं? 23 आलं. मग या दोघांच्या जे वर्ग आहेत त्यांची वजाबाकी 23 आली. आता समीकरण सोडवायचं. मग x वर्ग दोघांचा गुणाकार दुप्पट होणार 2x, एकाचा वर्ग 1. येथे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा 2x मांडायला विसरतो. तर हे नियम कोणता वापरायचा? a अधिक b चा वर्ग ह्या नियमाने करायचं. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं. दुसऱ्याचा वर्ग म्हणजे इथं नियम कोणता वापरला आपण? a अधिक b चा वर्ग. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. फॉर्म्युले केवळ पाठ होऊन उपयोग नाही, त्याचा वापर करता आला पाहिजे. याचा अर्थ असा म्हणायचा, जर 2 कोणतीही पदे असतील त्यांचा वर्ग असेल, तर असं मांडायचं पहिल्या पदाचा वर्ग, पहिले पद असेल ते असेल त्याचा वर्ग, अधिक असेल तर अधिक मांडायचं, वजा असलं वजा मांडायचं. समजा इथं वजा असतं, आपण इथं वजा मांडलं असतं. दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार ab, दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं 2ab. अधिक असेल तर अधिक, वजा तर वजा. दुसऱ्याचा वर्ग कायम अधिकच, कारण वजाचा वर्ग पण अधिक येतो आणि अधिकचा वर्ग अधिकच असतो. इथं अधिकच येणार कायमचं. त्यामुळे हे उत्तर असं आलं, पहिल्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार दुप्पट, एकाचा वर्ग 1. हा 1 इथं मांडलेला नाही. जरी हा 1 वाटला इथं मांडलाय तसं नाही तो. ह्या 1चा वर्ग करून हा 1 आलेला आहे. वजा x वर्ग बरोबर 23. x वर्ग अधिक वजा गेले निघून. अधिक x वर्ग वजा निघून गेले. मग काय राहिलं पहा बरे? 2x अधिक 1 बरोबर 23. म्हणून 1 अधिक आहे, तिकडे वजा होणार. म्हणजे असं होणार 2x बरोबर 23 वजा 1. 2x बरोबर 22. 23 मधून 1 गेला 22 आले. म्हणून x बरोबर आलं 22/2. x म्हणजे उत्तर आलं 11. x म्हणजे 11 आलं. पुढे संख्या कोणती आली? 11च्या पुढे 12. मग त्या संख्या आल्या 11 आणि 12. ह्या 2 संख्या आल्या. मग आता बघायचं पर्याय उत्तर आल्यावर 11-12 उत्तर आपलं आलं. x ची किंमत 11 आली. ही 11 आली, ही 12 होणार. मग आता बघायचं वर्ग करून. 11चा वर्ग 121, 12चा 144. दोघातला फरक म्हणजे वजाबाकी. 144 मधून 100 गेले. 3, 2, 0 23 उत्तर आलं. मग त्यांच्या वर्गातला फरक हा 23 आला. संख्या आल्या 11 आणि 12. पर्यायाला बी.